हॅलो, नमस्कार. कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, तर कालचा व्हिडिओ नक्की बघा. मी दसऱ्यामुळे सगळं किचन आवरलेलं आहे आणि ते सगळं शूट करून तुमच्यासोबत शेअर केलं. परंतु व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे ह्या ज्या क्लिप आहेत, तर या मी त्याच्यासोबत जोडलेलं नाही आहे. आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट केला होता, कारण त्या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवलं, तेवढं किचन मी त्या दिवशी आवरलं. त्यानंतर मग मात्र माझी रात्री कशीच इच्छाच झाली नाही बाकीचं आवरायची. त्यामुळे मग मी जे राहिलं होतं ते तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मग मला म्हणजे किचनचे सगळे डब्बे वगैरे सगळं कालच धुवून झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही कंटेनर्स आहे, किचनचा खालचे जे कप्पे आहेत, तर ते सगळे काल आवरून झालेले आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल, तर तो नक्की पहा. मी इथे आय बटनमध्ये पण देते आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही याच्या मागचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आज मी असं ठरवलं होतं की आपल्याला आता गॅस जो आहे तर तो क्लीन करायचा आहे. तर ते मी आता करायला घेतलेलं आहे. हे बघा, गॅस तर आपलं रोजच पुसून होत असतं. म्हणजे जेव्हा आपला स्वयंपाक होतो त्यावेळी आपण एक कपडा त्याला मारत असतो आणि सगळं आवरत असतो. परंतु त्याला छान व्यवस्थित डीप क्लीन नीट व्यवस्थित स्वच्छ मात्र कधीतरीच आपण करतो, एकतर 8-10 दिवसानंतर किंवा मग महिन्यातनं. कारण नेहमीच कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे, म्हणजे माझ्याकडे तरी आत्ता आईंची तब्येत बरी नसल्यामुळे कधी खूप पाहुणे वगैरे येणं जाणं व्हायचं. त्यामुळे काय व्हायचं ना, मला वेळच नाही मिळायचा. त्यामुळे मग मी आज थोडासा जास्तीचा वेळ काढून म्हटलं की थोडंसं किचनला देते. आणि त्याचबरोबर सगळ्यात पहिले किचनमध्ये एंट्री केल्यानंतर दिसणारी गोष्ट ती म्हणजे आपला गॅस. आणि तोच जर खराब असेल तर याच्यावरूनच कळतं की, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला थोडंसं एक वाटतं की यार किचन किती खराब आहे म्हणून. त्यामुळे मग मी ठरवलं की थोडंसं गॅस ओटा क्लीन करते. सगळं काही म्हणजे अगदी स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक, चपात्या वगैरे सगळं काही या ओट्यावर होत असतं. आणि सगळं आपण या गॅसला खूप जास्त यूज करतो. त्यामुळे हा गॅस स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. आणि ना, गॅसवर थोडंसं काहीतरी असं उतू गेलं किंवा काही सांडलं, काही आपला हात लागला गॅसच्या बटनांना, तर ते खूप खराब होतात. आणि फक्त ओल्या कपड्याने पुसून त्याला काही होत नाही, त्याला व्यवस्थित घासावं लागतं. फक्त एक काळजी घ्यायची की ते जे बर्नर आहेत ना, त्याच्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही, नाहीतर मग गॅस कमी चालतो आणि मग त्या गॅसवाल्या काकांना बोलवून ते परत एकदा दुरुस्त करून घ्यावे लागतात. त्यामुळे गॅस ओटा मी नेहमी म्हणजे 8-10 दिवसातून एकदा घासते. परंतु त्याला खूप काळजीने घासते, त्या बर्नरमध्ये पाणी जाऊ देत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की बर्नरमध्ये पाणी जात असेल, तर तुम्ही त्याच्यावर वाट्या अशा उलट्या करून ठेवू शकता. मी पूर्वी ठेवायचे, परंतु आता मला एक अंदाज आलेला आहे. त्यामुळे पाणी टाकताना मी खूप त्याची काळजी घेते आणि त्या बर्नरमध्ये पाणी जाऊ देत नाही. आणि मस्त त्याचे बटनसुद्धा व्यवस्थित स्वच्छ असे घासून घेते आहे. ते पण खूप असे चिकट झालेले होते. तर म्हटलं की चला आता ते आवरून घेते. त्याचबरोबर जी व्हाईट कलरची टाईल्स आहे, तर तीसुद्धा मी स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. ती रोज स्वयंपाक झाल्यानंतर मी पुसतच असते. त्यामुळे ती एवढी काही अशी चिकट किंवा घाण झालेली नव्हती. परंतु विचार केला की आता जर एवढं गॅस ओटा घासतीच आहे, तर मागची टाईल्ससुद्धा घासून घेते. त्यामुळे तीसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे मी. आणि त्याचबरोबर जे काही फर्निचर आहे, तर ते फर्निचर काल पुसायचं राहिलं होतं, तर ते सुद्धा मी आज पुसून घेतलं. परंतु ते काही मी शूट केलं नाही आहे, कारण कालचं सगळं आवरल्यामुळे थोडासा थकवा अंगात अजूनही जाणवत होता. परंतु आता हे साफ करणं पण तेवढंच मला गरजेचं वाटलं, कारण एकदा हे मागं पडलं की मग मागेच पडून जातं. त्यामुळे म्हटलं की आता सगळा किचन ओटा छान क्लीन केलेलाच आहे, तर गॅस कशाला सोडायचा. त्यामुळे मग हे पण आपण क्लीन करून घेऊया. त्यामुळे गॅस पण छान क्लीन करून घेतलेला आहे. आणि आपला जो काही दात घासायचा ब्रश आहे ना, तर त्याने मी थोडेसे त्याचे जे बटन्स आहेत, तर तिथे थोडंसं घासून घेतलं. कारण काय होतं, तिथं आपला हात पोहोचत नाही आणि तिथं खूप चिकट झालेलं होतं. त्यामुळे ते घासून घेतलं. त्यानंतर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपलं सांडशी, आणि म्हणजे सांडशी ज्याला खूप जण चिमटा पण म्हणतात, चिमटा आणि त्याचबरोबर आपलं लायटर कसं स्वच्छ करायचं, तर ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. परंतु ते काही व्हिडिओ काढायला मला खरंच जमलं नाही, कारण आज मी खूप थकले होते. परंतु मी विचार केला की हे तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून मी हे सगळं शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर गॅसचे जे काही छोटे पाय आहेत, तर ते सुद्धा मी घासून घेतले. बऱ्याचदा तिथे सुद्धा खूप घाण होते आणि आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ते सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. जिथे कानाकोपरा, जिथे आपला हात जात नाही, तिथे आपण ते स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि खालची जी काही किचन ओट्याचं जी काही फरशी आहे, तर ती सुद्धा छान व्यवस्थित घासून घेतली आहे मी. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की व्हाईट जी टाईल्स आहेत, आणि ती मेन म्हणजे व्हाईट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडं जरी काही उडालं ना, की लगेचच दिसून येतं आणि ती चिकट झाली हे असं लगेच कळून येतं. त्यामुळे मग मी काय केलं की ती टाईल्स जी आहे, तर ती व्यवस्थित छान घासणीने घासून घेतली, जेणेकरून जे काही थोडाफार चिकटपणा असेल, तर तो सुद्धा त्यातनं निघून जाईल.
तर आता हे सगळं मी पाणी टाकून छान धुवून घेते आहे. सगळ्यात पहिल्यांदा वरची टाईल्स धुवून घेते आहे आणि त्यानंतर मी किचन गॅससुद्धा धुवून घेणार आहे. जर पाणी जायची भीती असेल तर त्यावर आपण वाट्या उलट्या करून ठेवायच्या, मी जसं मी मगाशी सांगितलंच. त्याचबरोबर बाजूचे जे काही 2 नळं तुम्हाला दिसत आहेत जिथे मी भांडे घासते बेसिनच्या वरती, तर ते सुद्धा मी स्वच्छ घासून घेतलेत घासणीने, कारण ते सुद्धा खूप खराब झाले होते आणि नेहमीच भांडे झाल्याच्या नंतर ते घासल्या जात नाही. तर त्यामुळे मग ते सुद्धा मी छान क्लीन करून घेतलेले आहे. तर हे बघा, गॅस सगळा क्लीन झाल्यानंतर इतकं छान किचन दिसत होतं ना, की खरंच वाटलं म्हणजे माझा अगदी थकवा निघून गेला आपलं एवढं छान स्वच्छ किचन बघून. त्यामुळेच कदाचित मला महिन्यात 1.5 महिन्याला किचन आवरायची सवय आहे, कारण किचन जेव्हा स्वच्छ असतं ना तर तिथे स्वयंपाक करायला पण मजा येते आणि खूप छान वाटतं. आणि खरं तर आपल्या परिवाराची, आपल्या फॅमिलीची हेल्थसुद्धा आपल्या किचनपासून सुरू होते आणि तिथे आपल्याला कळतं की आपल्या किचनमध्ये कुठे घाण आहे, कुठे स्वच्छ आहे किंवा कुठे आपल्याला क्लीन करायची गरज आहे. त्यामुळे हे किचन स्वच्छ करणं गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते की आपलं किचन स्वच्छ केल्यानंतर किती सुंदर दिसते. तर इथे एका कोपऱ्यामध्ये ना मस्त छान मनी प्लांट एका काचेच्या बॉटलमध्ये मी लावले. एक मॉजिटोची बॉटल होती माझ्याकडे, तिच्यामध्ये मी मनी प्लांट लावलेलं आहे आणि छान बाहेरून हलकंसं संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळचं ऊन आहे हे, ॲक्च्युली माझ्या किचनमध्ये येतं हे ऊन. तर हे बघा किती सुंदर आणि स्वच्छ दिसतोय किचन ओटा, मस्त छान अगदी चकचकीत, ज्याच्यामध्ये आपण अगदी आरशासारखं तोंड बघू शकू. इतकं सुंदर किचन ओटा स्वच्छ केलेला आहे मी आणि त्यामुळे इतकं छान वाटतंय ना. आणि हे बघून तर नक्कीच थकवा निघून गेला आणि त्याचबरोबर इथे कोपऱ्यात एक छान ग्रीनरी ॲड केली, त्यामुळे तर अजून छान वाटतंय. हे बघा, आणि बाहेरून अगदी हलकंसं अगदी संध्याकाळचं जे जाणारं सूर्यास्ताचं ऊन आहे तर ते पडलेलं होतं. तर आता संध्याकाळी खरं तर एवढं सगळं आवरून ना मला खूप कंटाळा आला होता संध्याकाळी स्वयंपाक करायचा. परंतु आपण बायकांना किती काम करा, आपल्याला स्वयंपाक झालं किंवा या बाकीच्या गोष्टी म्हणजे आपण टाळू नाही शकत, त्या आपल्याला कराव्याच लागतात. त्यामुळे मग मी ठरवलं की बाहेरून एक कढाई पनीरचं एक रेडीमेडचं पॅकेट आणलेलं होतं. म्हटलं चला आज तेच करते, कारण भाजी काय करू हा रोजचाच प्रश्न आहे. त्यापेक्षा मग तेच करूया आणि थोडंसं पनीर पण घरामध्ये शिल्लक होतं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे. तर इथे मी आता तांदूळ लावून दिलेला आहे, म्हणजे भात आम्हाला लावून दिलेला आहे. त्याचबरोबर अण्णांना आज उपवास होता, म्हणून मग आई आणि मी आणि हे म्हणजे आम्ही तिघंच होतो जेवायला. त्यामुळे मग मी विचार केला की मस्त छान कढई पनीरच करते, साधी सोपी. त्यामुळे इथे त्यावर दिलं होतं की त्यांनी बाकी काहीही टाकू नका, फक्त त्याच्यामध्ये शिमला मिरची कट करून टाका. त्यामुळे मी इथे शिमला मिरची कट केलेली आहे, थोडीशी मोठी मोठी कट केली. त्याचबरोबर पनीर जे आहे तर ते सुद्धा मी कट करून घेणार आहे आणि त्याची भाजी मी बनवणार आहे. तर त्यांनी पद्धत अशी सांगितली होती की पनीर जी कढई पनीरचा जो मसाला आहे तर तो दह्यामध्ये छान मिक्स करून घ्या, 2-3 चमचे दही घ्या, त्याच्यामध्ये थोडासा तो मसाला ॲड करा. जितक्या जणांची तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही दह्याची क्वांटिटी कमी जास्त करून घ्या आणि त्याचबरोबर तो मसाला त्यात हे केल्यानंतर मिक्स केल्यानंतर कढाईमध्ये आपल्याला छानशी जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यानंतर तो मसाला त्याच्यामध्ये ॲड करून त्याच्या आधी आपल्याला अर्थात शिमला मिरची छानशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि मग तो मसाला दह्यासोबत ॲड करायचा आणि त्याचबरोबर पनीर आपल्याला वाटलं तर आपण तेलामध्ये छानशी थोडेसे तळून पण घेऊ शकतो किंवा तसेच टाकले तरी हरकत नाही. तर ही सगळी भाजी म्हणजे रेडीमेड भाजी आहे बेसिकली. तर इथे मी आता भाकरी करून घेते, आमच्या तिघांसाठी 3 भाकरी करून घेणार आहे आणि मग कढई पनीरची भाजी करणार आहे. त्याच्यावर अशी सगळी प्रोसेस दिलेली होती आणि तशीच मी फॉलो केली आणि मी पुढे दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली ते. तर इथे आता मी छानशा भाकरी करून घेणार आहे. भाकरी आत्ता मला यायला लागल्या, पहिले मला भाकरी येत नव्हत्या, ॲक्च्युली जमतच नव्हत्या. परंतु आयांना आल्यापासून, पुण्यामध्ये आल्यापासून ना रोज रात्री आयांना भाकरी आवडते, त्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही दोघंही भाकरी खायला लागलेलो आहे आणि आता रोज रात्री भाकरी होते. त्यामुळे मला बऱ्यापैकी हात माझा बसलेला आहे, तरी थोडंफार इकडे तिकडे होतं, तर तुम्ही तेवढं समजून घ्या. तर भाकरी इकडे झालेल्या आहेत आणि इकडे तुम्ही भाजी बघू शकता किती टेम्पटिंग दिसतीये, खूपच सुंदर दिसतीये. आणि हे बघा, तर मस्त छान हॉटेलसारखी भाजी रेडीमेड आहे, अजून काय पाहिजे नाही का. काहीतरी असं सगळ्या भाजीचा मसाला वगैरे तयार करायची गरज नाही आणि याच मसाल्याला मस्त छान तर्री आलेली आहे. ह्याला आता छानशी उकळून घेते. हे बघा, हे पॅकेट होते ते कढई पनीरचं, तर ते मी केलेलं आहे आणि मस्त आता जेवणावर ताव मारा आणि पटकन झोपून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू.